ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। आत्मा ज्ञानमय पुण्यो देहो मांसमयो शुचिः तयोरैक्यं प्रपश्यन्ति किमज्ञानमतः परम्। आत्मा प्रकाशकस्वच्छो देहस्तामस उच्यते तयोरैक्यं प्रपश्यन्ति किमज्ञानमतः परम्। आत्मा ज्ञानमय पुण्यो देहो मांसमयो शुचिः अशुचिः तयोरैक्यं प्रपश्यन्ति किमज्ञानमतः परम्। पुढे म्हणतात आत्मा प्रकाशक स्वच्छो देहस्तामस उच्यते तयोरैक्यं प्रपश्यन्ति किमज्ञानमतः परम्। आपण चिंतना करता अपरोक्ष अनुभूती हा भगवान आदि शंकराचार्यांचा प्रकरण ग्रंथ आहे, त्याच्यावर आपलं चिंतन चालू आहे। गुरुकुल भागवत आश्रम या ठिकाणी आपलं सतत चिंतन चालू असतं, त्याला अनुसरूनच आपलं आजचं हे चिंतन आहे। आत्म्याबद्दलचा विचार त्यांनी मांडलेला आहे। कसं आहे माहिती आहे का, शास्त्र अनेक आहेत, अनेक प्रकारचे शास्त्र आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं चिंतन आहे। काही कर्मपर आहेत, काही उपासनापर आहेत आणि काही ज्ञानपर आहेत। काही शास्त्र तुम्हाला कर्म सांगतील, उदाहरणार्थ पूर्वमीमांसा जर तुम्ही विचारात घेतलं तर ते तुम्हाला कर्म सांगतील की तुम्ही हा नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित हे कर्म करा, काम्य कर्म करू नका, प्रायश्चित्त कर्म करायची वेळ येणार नाही, नित्य नैमित्तिक कर्म केलेच पाहिजेत, ते जर नाही केले तर पाप होतं, पण नित्य नैमित्तिक कर्म जर केले तर काय होतं, काहीच होत नाही, मग पुण्य उत्पन्न होत नाही। मग पुण्य उत्पन्न होत नाही, मग ते कर्म करायचं कशासाठी, म्हणजे पाप होऊ नये म्हणून, दुसरं काय। निष्काम कर्म करणं हा केवळ आध्यात्मिक मार्ग आहे। म्हणून असं शास्त्र जे अनेक प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र सांगतात, पण मोक्षाचं जे साधन आहे ते वेगळं आहे, त्याला खरं शास्त्र म्हणायचं। अज्ञाज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम। जीवाला जे अज्ञात आहे, जीवाला जे माहीत नाही ते सांगणं म्हणजे शास्त्राचं काम आहे, त्याला शास्त्र म्हणतात। जीवाला धर्म माहीत नाही आणि जीवाला ब्रह्म माहीत नाही, या दोन गोष्टी जीवाला माहीत नाही आणि त्याचं प्रतिपादन करणं म्हणजे शास्त्र। मग साधू संतांनी काय सांगावं ते हे सांगावं, तू कोण आहेस हे सांगितलं पाहिजे, तुला कुठं जायचं हे सांगितलं पाहिजे, तुला काय करायचं हे सांगितलं पाहिजे। जर हे न सांगता जर व्यावहारिक आणि प्रापंचिक गोष्टी सांगितल्या ते कोणाला माहीत नाही, ते ज्ञापकत्व होतं, ते सगळ्याला माहिती आहे, जे सगळ्याला माहिती आहे ते सांगण्यात मजा नाही। म्हणून आचार्यांनी जो ग्रंथ केला, असे त्यांचे अनेक ग्रंथ आहेत आचार्यांचे, त्यांनी दशोपनिषदावर भाष्य केले, 10 उपनिषदावर, ब्रह्मसूत्रावर भाष्य केलेलं आहे त्यांनी, वेगवेगळे त्यांनी स्तोत्र पण लिहिलेले आहेत आणि प्रकरण ग्रंथ त्यांचे भरपूर आहेत। तर हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ केवळ अध्यात्म सांगणारा ग्रंथ, हा तुम्हाला दुसरं बाकीचं काही सांगत नाही, तो फक्त अध्यात्म सांगतो तुम्हाला। तो तुम्हाला कुठं तीर्थयात्रेला जा म्हणणार नाही, तो कुठं तुम्हाला देवपूजा करा म्हणणार नाही, नाही, ते फक्त हे सांगणार की तू कोण आहेस हे सांगणार। माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये पण तेच सांगितलेले। माऊली म्हणतात की बाबा हे म्हणजे अक्षरे नवती देखा, ज्ञानेश्वरीमध्ये जे मी लिहिले ते नुसते अक्षर नाहीत, माऊली म्हणतात ही अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका। अरे ही ब्रह्म साम्राज्य दीपिका आहे महाराज, हे तर अक्षर असे तर म्हणले की आत्मा अवतरविती मंत्र, हे तर म्हणजे आत्म्याचं अवतरण होईल, याचा अर्थ असा की तुम्हाला आत्म्याचं ज्ञान होईल। जर तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकली, वाचली, अर्थात नुसतं वाचूनही चालत नाही, अर्थारूढ बुद्धी व्हावी लागते, त्या शब्दाचा अर्थ हे कळावा लागतो,
पुन्हा त्या अर्थाचा असा वाच्यार्थही कळून चालत नाही, त्याचा लक्षार्थही कळावा लागतो. अर्थाचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही व्यंग्यार्थ आहे. हा व्यंग्यार्थ एक असा आहे की वेगळंच बोलायचं, एक बोलायचं आणि दुसरंच होतं अर्थ त्याचा, असं पण आहे. काही त्या ठिकाणी गर्भित अर्थ असतात, अध्यरूत असतात, गृहीत मानलेले असतात, तिचं सांगू शकत नाही. एखाद्याला म्हणलं तू दगड आहे, दगड म्हणजे आज स्टोन नाही, तो दगडासारखी जड बुद्धी ज्याची त्याला दगड मानतात, म्हणजे असा अर्थ करावा लागेल ना. गंगाया घोषा, गंगेवर गवळीवाडा आहे किंवा गंगेवर घर आहे. गंगेवर म्हणजे गंगेच्या प्रवाहावर नाही, गंगेच्या किनाऱ्यावर. जद अजात लक्षणा त्याला म्हणतात. अशा अर्थाचे बरेचसे असे भेद येतं, वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आहेत, अर्थाचे भेद आहेत, ते आपल्याला माहीत पाहिजे. आणि शास्त्र त्याला म्हणतात की जे तुम्हाला हे शिकवतं ते शास्त्र आहे. शंकराचार्य ते सांगतात मागच्या त्या 19व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की आत्मा ज्ञानमय पुण्यो देह मांसमय अशुची. देह अशुची आहे, अपवित्र आहे. देह पवित्र नाही आहे, आत्मा पवित्र आहे. मग पुढच्या श्लोकामध्ये 20व्या श्लोकात ते सांगतात आत्मा प्रकाशक स्वच्छो देहस्तामस उच्यते तयोरैक्यम प्रपश्यन्ति किंवा ज्ञानवत परम. आत्मा प्रकाश देणारा आणि स्वच्छ आहे, देह प्रकाशित होणारा आणि जड आहे, तरी सुद्धा लोक या दोघात अनन्यत्व पाहतात. यापेक्षा मोठे अज्ञान ते कोणते. मग आत्मा कसा आहे, प्रकाशक आहे का नाही. आत्मा स्वसंवेद्य आहे. माऊलींनी नमनाला सांगितले त्यांनी, ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्य म्हणजे स्वयंप्रकाशी. आत्मा स्वयंप्रकाशी, त्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची गरज लागत नाही. हा, दुसऱ्याच्या प्रकाशाची गरज लागत नाही. का नाही लागत, तो स्वतःच प्रकाशमान आहे. सूर्य जर उद्या म्हणाला की मला जरा प्रकाश दाखव, खूपच अंधार आहे, ऐकून तरी खरं वाटेल का. काही कारणच नाही ना, तो स्वयंप्रकाशी. किंबहुना त्याच्या प्रकाशाने सगळे त्रैलोक्य प्रकाशित होते. आणि त्याला कोणता प्रकाश तुम्ही दाखवणार. जसं काडवातीने त्याला ओवाळतात म्हणजे काय, तो एक भाव आहे फक्त, पण त्यांनी ती तुमची वात तुमची ज्योत त्या प्रकाशामध्ये गेल्यावर दिसते तरी नाही दिसत, कारण तो स्वयंप्रकाशी आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. रवी दीप हिरा दाविती देखणे. रवी दिवा हिरा, रवी दीप हिरा दाविती देखणे, हे आपल्याला देखणं दाखवतात. म्हणजे काय, जे दिसतंय ते दाखवतात, दृश्य दाखवतात. सूर्य प्रकाशित झाला म्हणजे त्याच्या पुढे तुकाराम महाराज त्याचंही खंडन केले. सूर्य उगवल्यानंतर तुम्हाला काय दिसतं, तर जे दृश्य आहे ते दिसतं, अदृश्य दिसत नाही. सूर्याचा प्रकाश सुद्धा कमी पडला इथं. ते तुम्हाला दाखवतो काय, जगात जे आहे ते दाखवतो, अस्तित्वात असलेल्या वस्तू दाखवतो. तो अस्तित्वात नसलेलं दाखवू शकतो का, नाही दाखवू शकत. किंवा त्याच्या पलीकडची गोष्ट दाखवू शकतो, नाही दाखवू शकत. तुकाराम महाराज म्हणतात रवी दीप दिवा. दिवा बी काय दाखवतो, दिवा सुद्धा त्याच्या प्रकाशाने जे आपल्याला भौतिक वस्तू आहे त्या दिवा दाखवतो. आणि समजा आता तेल संपलं तर अंधार पडतो, पण हिरा ही अशी वस्तू आहे की ज्याला तेलाची गरज नाही, कशाची गरज नाही. तो अंधारात ठेवला का प्रकाशमान असतो आणि त्याच्या प्रकाशात बाकीचे दिसतं. तुकाराम महाराज म्हणतात हिरा जरी असला तरी त्याच्या प्रकाशात काय दिसून दिसेल, तर भौतिक ज्या वस्तू आहेत त्या दिसतील, दृश्य विषय दिसेल. अदृश्य दर्शने संतांची या. पण संतांनी काय केलं म्हणले, अदृश्य दर्शने संतांच्या. जे दृश्य नाही, तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे, हे की नाही माऊली म्हणतात. मग तुकाराम महाराज म्हणते की ते दृश्य दाखवतो, पण संत मात्र अदृश्य गोष्ट. जीवाला काय अदृश्य आहे, तर जीवाला ब्रह्म अदृश्य. जीवाला आत्म्याचं दर्शन नाही होत, जीवाला बाकी सगळ्याचं दर्शन होतं. हा, देवदर्शन होतं, सगळं दर्शन होतं, वाटेल ते दर्शन होतं, स्वप्न दर्शन होतं, काही पण होतं, पण जीवाला आत्मदर्शन होत नाही. माऊलींनी त्याच्यावर असं सुंदर दिलेलं आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुधरा. या श्लोकावर माऊली म्हणतात चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक आसनेची घी, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाची जैशी. माऊली म्हणतात जिथं गुरु आहे ना तिथंच ते आत्मदर्शन होत असतं, दुसरीकडे होत नाही. का नाही होत, त्याला येतच नाही, ते काय करून दाखव. आपण आपल्या माता पित्याला जरी म्हणलं आम्हाला आत्मदर्शन करून दाखवा, ते म्हणलं वय नोकरी करून पगारान कुठं आत्मदर्शन घेऊन बसला तिला. त्यांना तुमच्या ज्ञानाचं काही घेणे देणे नाही. तू नोकरी कर, पैसे आण. जर पैसे नाही आणले तर ते सुद्धा रागवतात. हा,
हे तर त्यांना माहितीच नाही. हा, हित नाही ठावे जननी जनका, दावीला लौकिक आचार ती. आई वडिलांना आपलं हित माहीत नसतं, आत्महित कशात आहे त्यांना माहीत नसतं. ते लौकिक आचार दाखवतात. इकडे गेलं पाहिजे, तिकडे गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. लौकिक व्यवहार जे आहेत ते दाखवत असतात. पण संत तुम्हाला लौकिक व्यवहार दाखवित नाहीत. ते तुम्हाला काय सांगतात, अरे तू ब्रह्म आहेस बाबा, तू ध्यान कर, तू चिंतन कर, तू आत्मा आहेस. आत्म्याचं ज्ञान फक्त संत करून देतात. म्हणून शंकराचार्य म्हणतात की आत्मा प्रकाशक आहे, आत्मा स्वयंप्रकाशी आहे. तो दुसऱ्याचे प्रकाशन करतो, त्याला दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. आणि देह कसा आहे, तामस उच्चते. देह तर घाणच आहे बाबा, देहाच्या बद्दल तर काही विचारायचंच नाही. तर असा जो देह आहे त्याचं आणि आत्म्याचं ऐक्य दाखवतात. मी मागच्याच वेळेला सांगितलेलं आहे की याला अन्योन्य अध्यास म्हणतात. याचे धर्म त्याच्यावर टाकायचे आणि त्याचे धर्म याच्यावर टाकायचे, याला काय म्हणतात, अन्योन्य अध्यास म्हणतात. मागच्या वेळेला मी उदाहरण दिलं होतं की घोड्यावाला माणूस आणि का त्याच्याजवळ गादी वगैरे आहे असा एक माणूस, काही संबंध नसतो, पण तो त्याचे याचे धर्म त्याच्यावर, त्याचे धर्म याच्यावर टाकून मोकळ्या. म्हणले काय मंदिरात झोपला की तो म्हणले हा तो मालक आहे म्हणले, आणि घोड्याला खरारा करतो तो त्याचा नोकर आहे. यांची ओळख काही नव्हती, काय नव्हती. आणि घोड्यावर बसून चालल्यावर लोक म्हणले तो मालक आहे आणि हा वळकटी घेऊन चालला त्याचा नोकर आहे, म्हणजे याचे धर्म ते. तसं जीवाने काय केलं, आत्म्याचे धर्म देहावर टाकले, देहाचे धर्म आत्म्यावर टाकले. म्हणून कधी पण दहाव्याला गेले की लोक म्हणतात किंवा मृतात्म्या शांतीला भो. आत्मा कुठं मृत असतो का? आत्मा मृत नाहीये. पुढे सांगतात ते की बाबा आत्मा नित्यो हि सद्रूपो देहो अनित्यो यस सन्मया तयोरैक्यम प्रपश्यन्ति किम ज्ञानमत परम. फार सुंदर सांगतात ते म्हणतात खरं जर विचार जर केला तर आत्मतत्व जे आहे ना हे नित्य आहे आणि सदा सत्तत्व स्वरूपाचे आहे. देह हा अनित्य आणि असद रूप आहे. तरी सुद्धा लोक या दोघांमध्ये अनन्यत्व पाहतात. त्यापेक्षा मोठे अज्ञान कोणते? त्या वृत्तीप्रभाकाराच्या सुरुवातीला मंगलाचरण करताना पंडित निश्चलदासजींनी मंगल केले. अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखिती आत्मस्वरूप निज होय तत्काल निहाल. ते अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल. अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व या तीन गोष्टी आहेत. हे जर भगवंताची बरं का, म्हणजे लक्षणं. आणि नाम आणि रूप हे कोणाचे? तर म्हणले मायेचे गुण येते. नामरूप टिकत का? नामरूप टिकत नाही. पण अस्ति भाती आणि प्रियत्व हे टिकतं. म्हणून निश्चलदासजी म्हणले की आत्मा कसा आहे, अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व तो जाणवतो, त्याच्यामुळं सगळं जाणलं जातं. असा आत्मा आहे आणि तो प्रिय आहे. सगळ्यांनाच आत्मा प्रिय आहे की नाही? प्रियाची परिसीमा जो भेटे माऊली आत्मा. मग हा आत्मा कसा आहे, अत्यंत प्रिय जी आहे गोष्ट ती फक्त आत्मा आहे. आचार्य तेच सांगतात की बाबा जर खरा विचार केला तर म्हणले आत्मतत्व हे कसं आहे, नित्य आहे. नित्य शाश्वत ओयम पुराणो न हन्यते हन्य मानेश्वर. आत्मा नित्य आहे. ह्या जगामध्ये नित्य राहणार दुसरं काही दिसतं का? नाही दिसत. आश्रयनाश, परतानाश आणि स्वभावतानाश तीन प्रकारचे नाश या जगामध्ये सगळ्या वस्तूला आहेत. कोणतीही वस्तू घ्या, कोणचीही घ्या, त्याला स्वभावतानाश असतो, त्याला आश्रयनाश असतो, त्याला परतानाश. आता समजा ही चावी आहे, त्याला स्वभावतानाश आहे, काही दिवसांनी गंजल, काही दिवसांनी खराब होऊन जाईल, आउट ऑफ डेटेड होऊन जाईल, तुटून पडून जाईल, आहे की नाही? मग आता गंज लागला, हे समजा तुटलं पडलं, चावी नावाचं याचं त्याचं रूपही गेलं आणि चावी नावही गेलं. त्याचा आकार जो आहे तो आकारही गेला, पण त्यातलं लोखंड राहिलं नाही. त्याच्यातलं लोखंड राहिलं, मग ते अस्ति आणि ते लोखंड कोणत्या तरी कामाला येतच ना. म्हणून ते प्रिय आहे, हे की नाही? अस्ति भाती प्रिय आणि भाती म्हणजे दिसतं, ते दिसतं पण आवडतं पण काहीतरी उपयोगाला येतं. समजा दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. काचेचा बल्ब आहे, त्याला अस्तित्व आहे, त्याला भातित्व आहे, त्याला प्रियत्व पण आहे, हे की नाही? तो दिसतो, अस्तित्व आणि भाती म्हणजे दिसतो आणि प्रिय आहे, प्रकाश देतो वगैरे. पण तो बल्ब गेला, मग पोरं लय हुशार, पोरं काय करतात ते फोडून टाकतात. बल्ब फुटला की नाही, आकार गेला ना त्याचा, म्हणजे त्याचा आकार गेला आणि त्याला तर बल्ब म्हणता येईल का? त्या नाही,
म्हणजे नामही गेलं आणि रूपही गेलं त्याचं. मग राहिलं काय? अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व. पोरं ते बारीक बारीक काचा खातात आणि मांजा करतात त्याच्या, म्हणजे मांजाला त्या काचा उपयोगाला येतात. म्हणजे त्याच्यामध्ये अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व ह्या 3 गोष्टी कोणी नष्ट करू शकत नाही. तसं आत्म्याला कोणी नष्ट करू शकत नाही का? तो नित्य आहे. नित्य या शब्दाचा अर्थ काय? जो भूतकालामध्ये होता, जो वर्तमान कालामध्ये आणि जो भविष्य कालामध्ये पण राहणार आहे. आत्मा पूर्वी त्याचा प्रागभाव नाही. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव याचं प्रतियोगित्व आत्म्याला नाहीये. नाही. का नाही प्रतियोगित्व? तो नित्य आहे, त्याचा अभावच होत नाही. बाकी सगळ्या गोष्टींचा अभाव होत असतो, पण आत्म्याचा अभाव होतो का? नाही होत. अभाव म्हणजे प्रागभाव म्हणजे पूर्वीचा अभाव. तुमचा जन्म समजा 1960 सालचा असला, 1959 साली अभाव आहे तुमचा, जन्म नाही, अभाव आहे, प्रागभाव याला म्हणा प्रागभाव. माणूस मरतो, त्याचं काय आलं? तो प्रध्वंस अभाव झाला, ते गेलं. ते घट आहे, घटाच्या उत्पत्तीपूर्वी घटाचा अभाव होता, घट फुटला, घटाचा प्रध्वंस अभाव झाला. घट आता इथून तिकडं न्यायला दुसरीकडं सामायिक अभाव झाला. इथं त्याचा अभाव आहे, तिकडं भाव आहे, तिकडून इकडं आणला, तिकडं अभाव आहे, इकडं भाव आहे. म्हणजे काय झालं? सामायिक अभाव. आणि अत्यंत अभाव म्हणजे आपल्या तळहातावर केस आहेत का? नाही. मग काय आहे? तर केसाचा अत्यंत अभाव आहे. तसं आत्म्याचा कधी अत्यंत अभाव होऊ शकत नाही. त्याचा सामायिक अभाव का होऊ शकत नाही? तो व्यापक आहे, सगळीकडे, म्हणून तो इकडे तिकडे जाऊ शकत नाही. त्याचा प्रागभाव नाही. का नाही? तो भूतकालामध्ये होताच ना तो, म्हणून त्याचा प्रागभाव बी नाही. प्रध्वंसाभाव का नाही? नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावका. त्याला मारित नाही, कोणी मारू शकत नाही, म्हणून त्याला प्रध्वंसाभावाचं प्रतियोगित्व नाही. कोणत्याही अभावाचं प्रतियोगित्व आत्म्याला नाही. तो स्वयंप्रकाशी आहे. शंकराचार्यांना हेच सांगायचं की बाबा आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाशी आहे. आणि तद्भिन्न जे आहे ते सगळं विनाशी आहे आणि मलिन आहे. बाकी देह अनित्य आहे. आत्मा कसा आहे? नित्य आहे. पण देह कसा आहे? अनित्य आहे. म्हणजे भगवद्गीतेने तेच सांगितलं, अजो नित्य शाश्वत ओयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अजय म्हणजे ज्याला जन्म नाही, त्याला उत्पत्तीच नाही, त्याचा अभाव कसं काय होईल? ज्याचा बर्थडे त्याचा डेथ होणार, त्याचा अभाव होतोच. मग नाही सांगायच्या, अरे म्हणले ज्याचं 1200 होतं त्याचं 1300 होतच. 1200 आनंदाने केलं, मग 1300 बी आनंदाने करा ना. मग आता ते कशाला नाही म्हणता? मग तसं आहे ते. मग जर समजा उत्पत्ती नाही तर नाशही नाही. ज्याची उत्पत्ती होती त्याचा नाश होतोच. मग आत्म्याला उत्पत्ती नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आत्म्याला काय नाही? उत्पत्ती नाही. आणि बाकीच्या प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती आहे. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन. ब्रह्मलोकापासून तर इहलोकापर्यंत प्रत्येक गोष्ट येणारी आणि जाणारी आहे. आगमापायनो नित्य स्थितिक्षस्व भारत. येणाऱ्या आणि जाणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या. पण आत्म्याला येणं नाही आणि जाणं पण नाही. ज्याला येणं नाही जाणं नाही तोच तर निश्चल आहे. म्हणून त्याला निश्चल दास म्हटलेलं आहे. आत्मा कसा आहे? निश्चल आहे. तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही. तुकोबराय म्हणतात, पांडुरंगा तुझ्याशिवाय या जगामध्ये स्थिर राहील असं काहीच नाही. तूच एक स्थिर आहे, बाकी सगळं चंचल आहे. बाकी सगळं चंचल आहे. फक्त स्थिर कोण आहे? आत्मा आहे. त्याच्या व्यतिरिक्त ह्या जगामध्ये काहीही स्थिर नाही. सगळं येणारं आणि जाणारं आहे. त्याचा देह अनित्य आहे आणि असद्रूप आहे. देह सद्रूप नाही आहे. आत्मा सद्रूप आहे. सद्रूप म्हणजे सत्य. त्रिकालाबाधित्वम सत्यत्वम. 3ही कालामध्ये ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात. 3ही कालामध्ये ज्याचं अस्तित्व आहे त्याला सत्य म्हणतात. व्यवहारात माणसं म्हणतात बा आपल्याला लय सत्य आवडतं, बरं आपल्याला खरंच आवडतं. हे असं सांगणारेच खोटे जास्त असते. लय भेटतात अशावर का महाराज आपल्याला खोटं बिलकुल आवडत नाही. हे सुद्धा खोटंच असते. आपल्याला खरंच आवडतं. हा कोणी काय का म्हणा ना बा. कोण कशाला काय म्हणून, कोण कशाला काय म्हणून, कारण सारी दुनियाला माहिती आहे की तू किती खरं बोलतो म्हणून. खरं बोलणं, खरं म्हणजे काय? सत्य साच खरे नाम आहे विठोबाचे बरे. तुकोबराय म्हणतात सत्य, साच आणि खरं 3 गोष्टीचा अर्थ एकच आहे ना. सत्य म्हणजे सत्य, साच म्हणजे खरंच,
आहे का नाही? आणि खरं म्हणजे खरंच. पण 3 शब्द वापरले तो कोबरायने, एकार्थवाची जरी असले तरी तिन्हीचा अर्थ वेगळा होतो. सत्य साचे खरे म्हणजे स्वरूपतः खरं, साधनतः खरं आणि फलतः खरं. व्यवहारातल्या गोष्टी अशा आहेत का? स्वरूपतः कधी कधी खऱ्या नसतात, साधनताही खऱ्या नसतात आणि काहीच खरं नाही त्याचं. फलतः सत्य नसतं. संसारामध्ये काय फल आहे? नाही, लय मुलं झाले म्हणजे फल आहे? नाही. ज्यांना मुलं होतात म्हणजे ते वैतागलेले किती त्यांनाच विचारा. आणि ज्यांना काही नाही ते बी वैतागलेले आहेत. जात्यातले कणत आहेत, सुपातले कणत आहेत. हा म्हणजे व्यवहारामध्ये जे सत्य म्हणतो आपण ना, ते सत्य सत्य नसतंच. ते तेवढे पुरतं वाटत असतं, पण तेच सत्य नसतं. नाही. जगत मिथ्या म्हणून सांगितल्यानंतर विषय राहिला कुठं? हा मिथ्याच आहे, ते मिथ्या आहे. ते माणसाला वाटतं मी सत्य बोलतो, मी असं, त्याला सत्य म्हणलेलंच नाही ना. सत्य म्हणजे 3ही कालात ज्याचा बाद होत नाही त्याला सत्य म्हणतात. म्हणून भारताचं ब्रीदवाक्य आहे, सत्यमेव जयते. सत्याचा कायम विजय असतो. पण सत्य समजायला सुद्धा अवघड आहे. सत्य समजायला सुद्धा अत्यंत अवघड आहे. आपल्याला वाटतं हे सत्य आहे. नाही नाही नाही. अवघाचे आकार ग्रासेला काळे. जी जी गोष्ट आकारात येते ती संपत असते. मग देव जर आकारात आला तर तोही संपला. येथे नाही उरवाले हरिहर अवतार, येर ते पामर जीव किती. हरिहर अवतार सुद्धा म्हणले टिकले नाही. बाकीचे काय? आकाराला आला ना, गेला. देव तुम्हाला दिसला ना, मग तो बी नासला. देव दिसण्याची गोष्ट नाहीये. देव दिसण्याची गोष्ट नाही. मग आता काय चाललंय? मंदिर काय, अमकं काय, हे आपल्या अज्ञानी जीवासाठी कुठेतरी भावना ठेवावी म्हणून. दिस इज ओनली सिम्बॉल. हे प्रतीक आहे ते. आणि सगळ्यांचा तो विषय नाहीये म्हणून तो सगळा अवघड आहे. ते अज्ञानी जीवा करता काही ना काहीतरी त्याला साधन मिळावं म्हणून त्याला तिकडे जावं लागतं. नाहीतर विचार जर केला तर सद्वस्तू फक्त आत्मा आहे. सद्वस्तू फक्त आत्मा आहे आणि बाकी जग कसं आहे? असद आहे. देह कसा आहे? असद आहे. असद म्हणजे काय? त्याला नष्ट येतो, तो खराब आहे, तो जाणार आहे. तो देह जाणार जाणार यशी काळवा खाणार. देह जाणारच, कोणाचा असू द्या. पंतप्रधान असू द्या, मंत्री असू द्या, सामान्य मनुष्य असू द्या, गरीब असू द्या, भिकारी असू द्या, कोणी असू द्या, श्रीमंत असू द्या, सगळे जाणार. कुणी राहत नाही महाराज. हा उशाला अब्जावधी रुपये पडून असतात, पण असाही माणूस अंतकाळच्या वेळेला कणच असतो. हा ना, फार भयानक आहे महाराज. माझ्या परिचयाचे एक फार मोठे अब्जाधीश मनुष्य होते, गेले ते महाराज. ज्यावेळी त्यांची माझी भेट झाली त्यावेळी ते ढसा रडत होते. म्हणजे ज्याच्या उशाला अब्जावधी रुपये पडून तो रडत होता. का हो म्हणलं, काय झालं? काय म्हणले? एवढं सगळं अनुकूल झालं आणि मध्येच बायको मेली म्हणे. म्हणजे कुठं कुठं तुम्ही सांगा ना, काय एवढं अनुकूल असून बी सुख कुठे? सुख नाही त्याला. रडत होता तो माणूस. मला सांगितलं, मला म्हणे मला तहान लागली तर पाणी प्यायचं होतं. सुनाला सांगितलं की मला पाणी आणून दे. तिने तो माठ आणून ठेवला माझ्या रूममध्ये आणि सांगितलं बाई इथं तुझ्या उशाला माठ आहे, तिथं ग्लास ठेवलाय, याच्यातून पाणी घ्यायचं आणि प्यायचं. आणि माणूस काय गरीब होता? मी सांगतो ना, तो अब्जाधीश माणूस. त्याची ही अवस्था आहे. आणि मग काय झालं? का उपयोग आहे महाराज? नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, आणती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. कोण नाही कोणाचं. हे नुसतं बोलाय पुरतं नाही, पण तू वस्तुस्थिती अनुभवाला तशीच येते. कोणीच कोणाचं नसतं. अवघ जग रडत आपल्या हितापायी, ऐक चातुरा सोड फुगारा, उत्तम नरदेही भरला मायेचा बाजार, जगामध्ये आपलं कुणी नाही. आमच्या बहिणी पद म्हणायच्या, ऐक चातुरा सोड फुगारा. हे चतुरा, हे हुशार माणसा, सोड फुगारा म्हणले. अहंकार आहे. कुणी बघा तुम्ही, लय अहंकार असतो माणसाला. अहंकार जात नाही लवकर. स्वतः नमस्कार सुद्धा करायचं नाही, लाज वाटते. अहंकार आडवा येतो. आपण कवर जयारी म्हणून. पण म्हणणं काय बिघडलं? ते आपल्याला काय पैसे द्यायचे काय? वचनम किम दरिद्रता, वाचेत का दरिद्रता असावी? सगळ्याला साहेब म्हणायचं. आम्ही तर सगळ्याला साहेब म्हणतो. ज्याची लायक नाही त्यालाही साहेब म्हणतो. काय बिघडलं?
म्हणा तुम्ही, चांगलं बोला, चांगलं बोलायला काहीच अडचण नाही, म्हणायचं. म्हणून त्या पदामध्ये ते महात्मे म्हणतात की ऐक चातुरा सोड फुगारा उत्तम नरदे. तू नरदेहाला आलास ना, सोडून दे फुगारा, उत्तम नरदे. अरे तू आला एवढा चांगला नरदे आहे, कारण का अव्यंग मिळाला, देवाने आंधळा पांगळा काही ठेवलं नाही. मग आता सावध हो, आणि सावध होऊन काय कर म्हणले, ऐक चातुरा सोड फुगारा उत्तम नरदे ही भरला मायेचा बाजार. हा मायेचा बाजार आहे म्हणले, भरला मायेचा बाजार, जगामध्ये आपलं कोणी नाही. आपलं ऐक कोणी, कुणीच नाही, आपलं कोणी नसतं. महाराजांनी असं सांगितलं, आपलं कोण नाही. त्यांच्याजवळ एक शिष्य बसला होता, ते म्हणला महाराज असं कसं म्हणते, आई वडील वगैरे किती जीव लावतात, भाऊ किती प्रेम करतात, आणि तुम्ही कसं काय म्हणता आपलं कोण नाही. ते म्हणले तुला मी अनुभवाला आणून देतो. मग त्यांनी त्याला एक युक्ती सांगितली. तात्पुरती 1 तास 2 तास समाधी लावायची, त्यांना हातोटी दिली त्याला. म्हणले तू समाधी लावून बस घरी गेल्यावर, अशा पद्धतीने पडून राह, घरच्यांना वाटून तू मरून गेला, आणि मी येतो म्हणले मग, आणि तुला ऐकू येईन सगळं, तुला कळन. बरं म्हणले. हा आपला गेला, त्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे समाधी लावली, पडून राहिला. घरच्यांना सगळ्यांना वाटलं आम्ही आला, लागले ना रडायला. आई वडील बायको भाऊ वगैरे सगळे रडायला लागले. हा ढसा 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 रडायला लागले. साधू महाराज आले त्या ठिकाणी, त्यांना माहिती होतं यांचा शिष्य म्हणून, ते सगळे आले त्यांच्या जवळ येऊन रडायला लागले. महाराज बघा ना आता तुमचा शिष्य गेला, असं तसं. वडील म्हणले महाराज माझा वंशाचा दिवा गेला हो. आई म्हणली अहो मी 9 महिने पोटात वागवलं म्हणले, आता काय सांगावं म्हणले, माझं दूध पाजलं त्याला आणि ते गेला म्हणले. बायको म्हणले अहो आयुष्याचा जोडीदार होता माझ्या, तो बी गेला. भाऊ म्हणला पाठचा भाऊ होता म्हणला, माझा आधार होता, गेला. महाराज म्हणले शांत राहा म्हणले सगळे. त्यांनी आपली एका खिशातून पुडी काढली, त्याच्यामध्ये काही राख वगैरे होती. ते म्हणले 1 ग्लास भरून दूध आणा म्हणले. आणलं, ती पुडी त्याच्यात अशी टाकली, आणि महाराज म्हणले ही पुडी याच्यात टाकली, हे दुधामध्ये मिसळलंय, आता हे दूध जो घेईल तो मरण, आणि हा पोरगा जिवंत होईल. काय करता मग. त्याच्या बापाला विचारलंय. बाबा म्हणले तुमचं वय झालेलं आहे, 70-72च्या पुढे वय गेलं, आता काय राहिलं नाही तुमचं. पण या बिचाऱ्याचं बरंच काय राहिलं, घेता का दूध. हे अरे महाराज मी घेऊन मग म्हातारीचं कसं काय होईल. हे ऐकत होता सगळं. आता ते गेलाच आहे म्हणले, आता ते का परत येणार आहे का. नाही म्हणले येईन ना, तुम्ही जर दूध घेतलं ना तर तुम्ही मरता, आणि हे उठन म्हणले. नाही आता गेलाच येते, आता काय म्हातारीला कोण नाही हो, मी गेलो तर तिचे हाल करते. म्हातारीला विचारलं की आई तुम्ही घेता काय, तुमच्या मुलावर किती जीव आहे, मग तुम्ही घ्या, हा मुलगा उठन. आई म्हणली महाराज आता काय गेला तर गेला, पण दुसरं पोरगा आहे म्हणले, आणि मी जर गेले तर या म्हाताऱ्याला खाऊ पिऊ कोण घालीन. बर मग त्याचा भाऊ ओरडत होता, त्याची बायको ओरडत होती. बायकोला विचारलं, तू म्हणतो ते माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे, आयुष्याचा जोडीदार आहे, मग घेते का तू ये. आता कसं काय महाराज, माझं अजून वय कमी आहे, असं तसं. हे जरी गेलं तर मी दुसरं कोणी देईन मला. हा मी दुसरं लग्न करू शकते म्हणली. आता याचे कवर बसू, नाही उठला तर परत पंचायत होईल. भावाला विचारलं, तू म्हणला तुझा पाठीराखा आहे, तू घे, हा उठन. नाही म्हणले असं कसं काय महाराज. आता तू गेला, याला वाटेकरी नाही राहिला, याचा आता वनवे होऊन बसलं ना, तो कशाला उठ घेईन. त्याला मी बी नाही घेत म्हणले. महाराज म्हणले मग मी घेऊ का, मला काय कोण नाहीये. घ्या महाराज, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. हा तुम्ही बरा नका जायला, आमचं नको कोणी जायला. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. महाराज म्हणले ठीक आहे घेतो मी. महाराजांनी घेतलं ते. आता त्यांना माहिती त्याची फक्त राख टाकली होती, दुसरं काय होतं, दूध चांगलं होतं ते. महाराजांनी त्याला उठले, उठ म्हणले काय करायचं. तेव्हा लिहिलं मला घडीवर स्वतः थांबायचं नाही, आता तुमच्यावर निघणार म्हणले आश्रमावर, मला नाही थांबायचं यांच्यापाशी म्हणला.
सगळ्यांचं ऐकलं म्हणला, कोणीच नाही माझं म्हणला. ऐक चातुरा सोड फुगारा, उत्तम नर्दी भरला मायेचा बाजार, जगामध्ये आपलं कोण नाही. कोणी नाही बाबा आपलं. हा देह जो आहे हा कसा आहे, हा तामस आहे. म्हणजे या देहामध्ये कसं आहे, सगळं मलिन आहे. हा देह जाणारा आहे, हा राहणारा नाहीये. आणि याच्याद्वारे अनेक प्रकारचं पापही होतं. परंतु याच देहाद्वारा मुक्त पण होता येतं. देहाद्वारा म्हणजे देहमुक्त नाही करीत, आतमध्ये जो अंतःकरण आहे त्या अंतःकरणाला बोलवत असतो. ते म्हणतात देह तर असत आहे बाबा. असत म्हणजे खऱ्या अर्थाने याचं अस्तित्वच नाहीये, पण आपल्याला भ्रमाने वाटतंय. माहिती सांगायचं की देह तो अत्यंत मढे, देह तो अत्यंत मढे, त्यात ज्ञान प्रकाश पडे. हे नेनुन्यामुळे जाती देव धुंडाया. अरे बाबा, हा देह जिवंतपणीच मड आहे. तुम्ही मला सांगा, ह्या हाताला तुम्ही चिमटा जरी काढला तर हाताला कळाला का अंतःकरणाला कळाला? असं आहे ना, हाताला काय कळतं मला? झोपेमध्ये तुम्ही देहाला विसरता तेव्हा देह तुम्हाला कुठं उठवतो? काही जर झालं तर नाही. देह जडच आहे ना. तो जो स्वतःला जाणत नाही, जो दुसऱ्याला जाणत नाही, त्याला जड म्हणतात. आणि असा जड असणारा जो देह आहे तो असद्रूप आहे. म्हणजे त्याला सद्रूपत्व नाहीये. म्हणून देह तादात्म्य सोडायला सांगितलं संतांनी. देहाचं काय सोडायचं आपल्याला? तादात्म्य. देह नाही सोडायचा, देहाचं तादात्म्य सोडायचं. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. तुकोबराय म्हणतात, देवा माझ्यावर एक उपकार कर. काय उपकार कर? या देहाचा मला विसर पाड. म्हणजे कधी मरू कधी मरू, कधी या देहाशी विसरू, असं पण म्हणतात महात्मे. आम्ही कधी मरू असं झालंय म्हणले. या देहाला विसरणं म्हणजे मृत्यू आहे. या देहाचं तादात्म्य सोडणं म्हणजे मृत्यू आहे. आणि ह्याचं कोणी सोडलं? फक्त संतांनी सोडलं. सगळ्यांनी नाही सोडलं, संतांनी सोडलेलं. त्याला देह तादात्म्य नाहीये. तुका म्हणे नाही निर्शिला देह तो रे अवघे संसारिक. ज्याने देह तादात्म्य सोडलं नाही तो संसारिक आहे. मग काय करायचं? काहीच नाही. देह सोडायचं नाही, देह तादात्म्य सोडायचं. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरोसा येईल कळो, महाराज म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही देह माझा नाही एवढं म्हणा, मग तुम्हाला कळण काय आहे ते. जोपर्यंत देह माझा म्हणतो तोपर्यंत नाही कळायचं. आमचं उलट, आम्ही देहच मी म्हणतो आणि देह संबंधी माझे म्हणतो. तर खरं तर देह पण माझा नाही आणि मी देह पण नाहीये. हे दोनही, मी आणि माझं, या दोन गोष्टी टाकून द्याव्या लागतील. म्हणून त्यांनी सांगितलं देह तर असद रूप आहे, अत्यंत अभाव आहे खरं तर देहाचा, पण आपल्याला तो भास होतोय. याला स्वप्न म्हटलेले. स्वप्नामधलं काय खरं असतं? काहीच नसतं, काही नाही. स्वप्नामध्ये काही पण होऊ शकतं. स्वप्नीच्या सेना मीच झालो होतो ना. माऊली म्हणतात स्वप्नातल्या पदार्थ, स्वप्नातली सेना मीच झालो होतो. दुसरं कुठं कोण होतं? मीच होतो. म्हणून स्वप्न जसं जागृतीला आल्यावर मिथ्या ठरतं, तसं हे जगत सुद्धा ब्रह्मज्ञानानंतर मिथ्या ठरतं. जगत ब्रह्मज्ञानानंतर मिथ्या ठरत असतं. तेव्हा ते म्हणतात की या दोघांमध्ये अनन्यत्व पाहण्यामध्ये किती मोठं अज्ञान आहे. देह आणि आत्मा एकच आहे असं मानण्यामध्ये अज्ञान आहे. मग आपल्याला काय करायचं? फक्त अज्ञान घालवायचे, बाकी काही नाही करायचं. अज्ञानच घालवायचं. येथे अविद्या नाशे स्थळ, तेने मोक्षोपदान फळ, या दोही केवळ साधन ज्ञान. माऊली ज्ञानोबर आहे म्हणतात 18व्या अध्यायामध्ये. म्हणजे काय सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये? येथे अविद्या नाशे स्थळ, अविद्येचा नाश, अज्ञानाचा नाश. त्याने मोक्षोपदान फळ, आणि अज्ञानाचा नाश झाल्यावर मोक्ष मिळणार. पण कशाने? म्हणजे या दोही केवळ साधन ज्ञान. साधन सांगितलं, ज्ञान सांगितलं. ज्ञान हे काय आहे? साधन आहे. कशाचं? अरे मोक्ष मिळवण्याचं. आणि मोक्ष त्याचं प्रयोजन आहे. मग आपण ज्ञान मिळवण्याच्या मागे लागलं पाहिजे. आपलं उलट होते. आपण अंधश्रद्धेमध्ये बुडून गेलो. तुम्ही मोठे मोठे श्रीमंत लोकांच्या दारामध्ये गेले का, पोर्चमध्ये किंवा त्या वरांड्यामध्ये तुम्हाला भलं मोठं ते भोपळा, काय म्हणते त्याला, आवळा नाही, कोहळा, कोहळा, कोहळाचं फळ दिसत लटकवलेलं. अनेकांना विचारलं मी, ह्याचा काय फायदा आहे? ते म्हणले काय नाही, आपल्यावर येणारे संकट कोहळ्यावर जातात. देव एवढा आहे ना काय? कर्म तुम्ही करताना संकट कोहळा, तो कोहळा फळ भोगीन का? कर्म तुम्ही करायचं आणि मग केलेलं कर्म कोण कोण भोगीन?
ते कोहळ्यावर गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही पाप करायचं आणि कोहळ्याला भोगायला लावायचं. कसं शक्य? शक्य नाही महाराज. त्या खोटी गोष्ट आहे ती. पण कितीतरी सुशिक्षित लोक, श्रीमंत लोक यांच्या दारामध्ये तो कोहळा टांगलेला आहे. बाजारामध्ये तुम्ही गेले ना त्या गंज बाजारात, मरणाचे कोहळे तिथं, भोपळ्यापेक्षा कोहळ्याला किंमत जास्त आहे. माऊली म्हणतात बाबा साधन ज्ञान. ज्ञान हे महत्वाचे साधन आहे. तुम्हाला एकदा ज्ञान झालं ना मग हे बाकीचे काही करायची गरज पडत नाही. कोणचं ज्ञान? अरे म्हणले आत्मज्ञान. ज्याचं अज्ञान आहे त्याच्या ज्ञानाने त्याचं अज्ञान जात असतं. आत्म्याचं अज्ञान हे आत्म्याच्याच ज्ञानाने जाईल. रज्जूचं अज्ञान सर्पज्ञानाने जात नाही. सर्पज्ञान हे अन्यथा ज्ञान आहे. मग रज्जूच्या ज्ञानाने ते जातं. तसं आत्म्याच्या ज्ञानाने आत्म्याचं अज्ञान जात असतं. जीवाला हे अज्ञान कधीपासून आहे? म्हणजे अनादी कालापासून. त्याचा काल सांगता येत नाही की ह्या जन्मात जडलं आणि मागच्या जन्मात नव्हतं. सांगता येत नाही म्हणून ते अनादीचे. पण एकच फरक केला की बाबा ते जरी अनादी असलं ना, आत्मा अनादी आहे, पण अनादी सांगता येते अज्ञान. गुरुमुखाने निघालेलं जे महावाक्य आहे त्या महावाक्याने ते अज्ञान संपतं. म्हणजे त्याला संपण्याचा कालावधी आहे. पण सुरू कधी झाले त्याचा कालावधी नाही. म्हणून आचार्य म्हणतात की आत्मा आत्मतत्व माझ्यातील चित्त तत्वाचा प्रकाश अशाश्वत आहे. आत्म्याचा चित्त प्रकाश कसा आहे? शाश्वत आहे. अशाश्वत नाही ते. पण देह जे आहे किंवा या ठिकाणी हे भूत मात्र जे आहे ना, हे मात्र कसे येतं तर हे जाणारे येतं, हे राहणारे नाही येतं. हे असत आहे. पण आत्मा मात्र सद्रूप आहे. आत्मा मात्र कसा आहे? सद्रूप आहे. हे मात्र जाणार आहे. म्हणून माऊलीने अमृतानुभवामध्ये सुद्धा म्हणले की असदाची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती. असत पदार्थाची व्यावृत्ती करायची म्हणून त्याला सत म्हणायचं. नाही तर तो सतही नाही ना असतही नाही, दोन्हीच्या पलीकडचं आहे. म्हणून सांगतात की बाबा असं जे शरीर आहे, जे मिथ्या आहे, जे असद्रूप आहे, त्या असद्रूप असणाऱ्या शरीराला जर तू खरं समजित असेल तर ती तुझा भ्रम आहे. बालपणी जैसा बागुल सत्य. लहानपणी जसा बागुलबाब खरा वाटतो लहान मुलाला, पण तोच पोरगा ज्या वेळेला मोठा होतो त्यावेळेला जर त्याला बागुलबाब आला म्हटलं ते म्हणतं बस करा आता मला माहिती झालं बागुलबा नसतोच म्हणून. नसलेल्या बागुलबाने मला इतकं घाबरवलंय म्हणले आत्तापर्यंत. नसलेल्या बागुलबाने आत्तापर्यंत मला घाबरवलंय. आता मला कळलंय की बागुलबा नसतो आणि आता काय अडचण नाही. तुम्हाला गंमत सांगतो. आमच्या शेजारी एक म्हातारी राहत होती आणि झाला विषय असा, संध्याकाळी झोपल्यानंतर तिला स्वप्न पडलं. स्वप्न काय पडलं तर चोर आले म्हणून स्वप्न पडलं. मोठमोठ्याने रडायला लागली स्वप्नातच. एवढी घाबरली होती एवढी. आणि आम्ही आपलं पोरं गप्पा माहीत बसलो होतो वाट्यावर आणि पलीकडे ती झोपलेली होती म्हातारी. इतकी ओरडायला लागली तिला चोरच म्हणता नाही. ती चोय 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 करायची. सत्य घडलेली घटना आहे. मी प्रवचन संपल्यावर तुला नाव सांगेन, आता नाही सांगत. तिला चोर म्हणता येणार. ती म्हणजे चोय चोय चोय. आम्ही होतो ते दोघं चौघं. म्हणलं मधुरे असं काय म्हणून राहिली बरं चोय चोय. ती एक जण म्हणला अरे ती चोर म्हणती. अरे मला तिला उठवा राहू, तिला चोर माग लागले स्वप्न. तिथे गेलो आणि आई म्हणलं उठली बा. काय बाया सारे चोरच माग लागले होते. म्हणलं कुठं आहेत आता? नाही रे स्वप्न होतं बोलली. चोर माग लागले. तिला चोरच म्हणता येईना. ती चोय 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 करायला लागली. मी अरे बघ तुला चोर सुद्धा म्हणता येणार. कसं काय म्हणतो? मला भेव वाटायला लागलं. कसं काय म्हणतो? म्हणलं हे बी खरंय. पण आता गेले म्हणले आता कुठं काय. विचार करा त्या स्वप्नामध्ये ज्या चोराने तिला घाबरवलं होतं त्या चोराचं अस्तित्व होतं का? स्वप्नकाली पण नव्हतं आणि जाग झालं तर नाहीच नाही. त्या चोराचा त्रैकालिक अत्यंत अभाव होता. पण मध्येच ते भासलं आणि हिने त्याला सत्यत्व दिलं. सत्यत्व दिल्यामुळं काय झालं? घाबरावं लागलं. भीती माग लागली ना. म्हणून आत्मा सत्य आहे, देह मिथ्या आहे, देह असत आहे. आणि असत असलेला जो देह आहे त्याला तुम्ही सत्यत्व दिलंय. तेवढं फक्त सत्यत्वच काढायचं, बाकी काहीच नाही काढायचं. हाच परमार्थ आहे. तसं आत्म्यावर जे समजा मलिनता तुम्ही टाकली ती सत्य नाही, ती असत्य आहे.
देहाचं तादात्म्य धरायचं नाही, आत्म्याचं सत्यत्व ओळखून घ्यायचं, देहाचं मिथ्यत्व ओळखून घ्यायचं आणि याचा निश्चय करायचा की मी ब्रह्म आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय.